ते मोदीजी महाराष्ट्रामध्ये जवळपास प्रत्येक गल्ली बोळत जात आहेत. मुंबईमध्ये आता म्हणे रोड शो करतायत रोड शो. आणलं ना आम्ही तुम्हाला रस्त्यावर, आजच रस्त्यावर आणले, 4 जूनला तर आणखीन आणणार. महाराष्ट्र लेच्या पेचांचा नाहीये, मर्दांचा देश आहे. आणि जो महाराष्ट्राला नडेल त्याला महाराष्ट्र गाडेल. मोदीजी तुम्हाला आजच आम्ही रस्त्यावर आणले, मुंबईमध्ये रोड शो करण्यापर्यंत तुमची वेळ आलेली आहे. मग 10 वर्षात तुम्ही कमवलात काय? का जनतेचं प्रेम तुम्ही कमावू शकला नाहीत? आणि त्यांना आता नक्की ते कळलंय, जसं त्यांनी मागे एक नोटबंदी केली होती, आठवतंय ना? अचानक 8 वाजता संध्याकाळी टीव्हीवर आले आणि सांगितलं की आज मध्यरात्रीपासून तुमच्या खिशातल्या पैशांच्या ज्या कागदी नोटा आहेत ते फक्त कागदांचे तुकडे राहतील. तसंच मोदीजी 4 जून नंतर तुम्ही फक्त नरेंद्र मोदी राहाल, पंतप्रधान आमच्या इंडिया आघाडीचा होईल. आणि तुम्ही जसं तुमचं नोटाबंदी केलं होतं तसं महाराष्ट्र आता तुमचं मोदींचं नाणेबंदी करणार आहे. बरं, ही नोटबंदी तर आपण विसरून गेलो. त्या महिला न्यायाधीश आहेत नागरत्ना, त्यांनी उघड सांगितलेलं आहे, कारण तो जो काही बेंच होता नोटबंदीच्या निर्णयाविरुद्ध किंवा निर्णयासाठी जो बेंच नेमला गेला होता त्यातल्या ह्या न्यायमूर्ती, आणि त्यांनी उघड सांगितले की नोटबंदी हा काळा पैसा पांढरा करण्याचा एक मार्ग होता. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती असं बोलतायत, आणि तरी आम्ही यांच्या मागे जायचं. पृथ्वीराजजी, तुम्ही सगळ्या गोष्टींचा परामर्श घेतलाच, पण मुद्दा काय की ज्या ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या, म्हणूनच मी यांना मोदी सरकार नाही म्हणत, गजनी सरकार म्हणतो. की काल काय बोलले ते आज आठवत नाही, आज काय बोलते ते उद्या नाही. 14 साली जे काय बोलले होते की 15 लाख रुपये तुमच्या अकाउंटमध्ये येणार, अच्छे दिन आएंगे, 15 लाख आले तुमच्या अकाउंटमध्ये. मग कोणाच्या अकाउंटमध्ये पैसे गेले? हजारो कोटी. भाजपा 10,000 कोटीच्या वर. आणि त्यांच्याच त्या सहकारी अर्थमंत्री होत्या निर्मला सीतारामन, त्यांचे पती परकला प्रभाकर, त्यांनी तर उघड सांगितलेलं आहे की हा निवडणूक रोखे हा जगातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे. जगातला सगळ्यात मोठा घोटाळा करणारा हा आपला नेता तिसऱ्यांदा तुमच्याकडे मतं मागायला येतोय. बरं, किती वेळा मतं मागणार? एक तर 2 कोटी रोजगार तुम्ही देशाला देणार होता दरवर्षी. हे रोजगार कायमस्वरूपी होते? एक तर दिले तर नाहीच, पण कंत्राटी पद्धतीने तुम्ही काम देणार. म्हणजे कामगारांचं भवितव्य जो मरतोय घर चालवण्यासाठी, महागाई एवढी वाढले, जे मिळेल ते काम करण्याची ज्याची तयारी आहे किंवा एक मजबुरी आहे म्हणा पाहिजे तर, पण काम करून सुद्धा नोकरीची शाश्वती नाही. आज काम आहे, उद्या काम नाही, कंत्राटी पद्धतीने काम करायचं. अग्निवीर सारखी योजना ही 4 वर्षांसाठी, म्हणजे सैन्यात गेला तर 4 वर्षानंतर त्या बिचाऱ्या युवकांचं काय होणार? बेकार म्हणून घरोघरी किंवा दारोदारी फिरतील, भटकतील. म्हणजे तुम्ही अग्निवीर योजना 4 वर्षासाठी आणताय आणि स्वतःसाठी मात्र 5-5 वर्षानंतर एक्सटेन्शन मागताय. म्हणजे बाकी सगळे कंत्राटी, पण मी मात्र कायमस्वरूपी. नाही, मग तुमचं सुद्धा कंत्राट आम्हाला आता संपवावं लागेल. जर कामगारांनी चांगलं काम करून सुद्धा तुम्ही उद्योगपतींना धार्जिण्याचे काळे कायदे आणत असाल आणि त्याच्या विरुद्ध कामगार रस्त्यावरती येणार असतील, आम्ही हक्काचे पैसे मागितले तर तो गुन्हा होणार असेल, तर मोदीजी तुमचं सुद्धा 10 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट होतं. तो हा भारत माताजी माझी आहे, भारत देश आहे, तो येत्या 4 जूनला तुम्हाला आम्ही कॉन्ट्रॅक्ट मुक्त करत आहोत. तुम्हाला जिथे जायचं तिकडे जा. का करायचं नाही? गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्राला तुम्ही दिलत काय? तुम्हाला उद्धव ठाकरेला संपवायचंय. तुम्हाला ज्या शिवसेनेने पंतप्रधान पदापर्यंत पोहोचवलं त्या शिवसेनेला तुम्हाला आज तुम्ही नकली सेना म्हणताय. ही नकली सेना, नकली आहात तुम्ही नकली आहात. म्हणजे हा माझ्या पाठीत वार नाही झालेला.
हा माझ्या महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत वार केलेला आहे मोदीजी. तुम्ही ज्या महाराष्ट्राने दोन्ही वेळेला तुम्हाला 40 पेक्षा जास्त खासदार निवडून दिले, त्या महाराष्ट्राची अस्मिता जपणारी शिवसेना तुम्ही फोडून टाकायला निघालात. राष्ट्रवादी तुम्ही फोडून टाकायला निघालात. आणि महाराष्ट्रामधले सगळे उद्योग धंदे महाराष्ट्राने तुम्हाला भरभरून आशीर्वाद दिले, तरी देखील तुम्ही गुजरातला घेऊन गेलात. मग महाराष्ट्राने तुमच्यावरती आता काय म्हणून उपकार करायचे? तुम्ही आमच्याकडे पंतप्रधान पद मागितलं, महाराष्ट्राने भरभरून दिलं, पण त्याची भरपाई तुम्ही अशी करता. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा जो महाराष्ट्र आहे, एक तर आम्हाला कोणी प्रेमाने आलिंगन दिलं तर आम्ही प्रेमाने आलिंगन देऊ, पण जर कोणी पाठीत वार केला तर मात्र वाघ नख कसा बाहेर काढतो महाराष्ट्र, हे शिवछत्रपतींनी त्यावेळेला दाखवून दिलेलं आहे. ती माझ्या महाराष्ट्राची वाघ नख आज माझ्या समोर बसलेली आहे. ही वाघ नख आहेत आणि वाघ नख खरी आहेत, मुनगट्टीवारांसारखी बोगस नाही आहेत. जे मुनगट्टीवार गेले होते सरकारी म्हणजे तुमच्या पैशातनं लंडनवारी करून आले, त्यांची नख कापली पाहिजेत आता खरं मुनगट्टीवारांची. म्हणजे वाघ नख आणतो. अरे तुम्हाला काय तुमची योग्यता आहे, लायकी आहे? छत्रपतींची ती वाघ नख बघण्याची तरी तुमची लायकी आहे?